वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे त्रिवेणी। परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता बघा सकाळचे जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजले होते आणि माझी देवपूजा सुद्धा करून झाली होती। आणि एवढं छान थंडीचं वातावरण असतंय ना, खरं तर म्हणजे इतकं सुंदर, बाहेर सुद्धा धुकं असतं, झाडांच्या जी फुलं आहेत, पानं आहेत, त्याच्यावरती सुंदर असे दवबिंदू सुद्धा पडलेले असतात। जर दवबिंदू तुम्हाला सकाळ सकाळी पाहायचे असतील तर त्याच्यासाठी सकाळ सकाळी लवकरच उठावं लागतं बरं का। आणि छान म्हटलं पूजा वगैरे झाली आहे तर आपल्या दारातील जी झाडांची फुलं आहेत ती म्हटलं देवासाठी घेऊन यावीत। आणि एवढं छान वाटतं ना, स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आणि जपलेली झाडं आणि त्यांना आलेली सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुलं ती तोडून देवाला वाहण्याचा आनंद काही वेगळाच। आणि बघा इथं फुलं तोडते आणि खूप आता थोडी म्हणता म्हणता माझ्याकडे खूप सगळ्या प्रकारची फुलं झाली आहेत। आणि जी काही माझं घर नव्हतं तेव्हाची जी इच्छा होती की माझं घर झाल्यानंतर एवढी सगळी झाडं लावील आणि एकही फुल मला कधी कुठल्या पूजेसाठी देवाला आणायला विकत जावं लागणार नाही, तसंच काहीसं माझी इच्छा पूर्ण झाली। आणि मला आता कोणतीही पूजा असू द्या एकही फुल विकत आणायला जावं लागत नाही, कारण दारातच मला एवढी सगळी फुलं मिळून जातात। आणि खरंच तुम्हाला पण अशीच देवपूजा, देवाला फुलं आवडत असतील ना, तर तुम्ही जागा नसेल तर कुंडीत सुद्धा छान अशी उत्तम प्रकारची माती तयार करून तुम्ही म्हणजे बारमाही फुलं देणारी 1-2 झाडं कुंडीत तरी अवश्यच लावू शकता। आणि पूजा झाल्यानंतर बघा म्हटलं मस्त अशी आज एक तुमच्याशी रेसिपी शेअर करावी, ज्यांची लहान मुलं जर अशी कोबीची फक्त भाजी खात नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल त्यांना पण अशी छान कोबीची भाजी खाण्याची सवय लागावी तर ही रेसिपी नक्की बघा। आणि जिरे आणि मोहरी तडतडलेला आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल, मस्त येतो तडतडलेला आवाज। आणि खरं सांगायचं तर तेलात जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्याशिवाय आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित जिरे आणि मोहरीचा फ्लेवर उतरत नाही। 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला मोहरी टाकून घेतली, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि एक मीडियम साईजचा कांदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर ओला नारळ, तीळ, कोथिंबीर यांचं जे वाटण होतं ना ते वाटणसुद्धा टाकून 1 मिनिटासाठी परतून घेतलं। आणि माझ्याकडे ना आज छोटासाच एक कोबी शिल्लक होता आणि म्हटलं एवढी भाजी काही सगळ्यांना पुरणार नाही, आणि अशी एकदा भाजी मी ट्राय केली तेव्हा छान पण झालती, म्हणून मग छोटासा एक कोबी आणि मोठ्या साईजचा एक बटाटा होता तो असा पातळ कट करून घेतला। आणि जे काही आपलं वाटण भाजलं होतं ना त्याच्यामध्ये हा कोबी आणि बटाटा टाकून घेतलाय आणि बारीक गॅसवरती हा आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे। आत्ता जे टाकलं ते होतं चवीपुरतं मीठ, कारण मीठ टाकलं की या बटाट्याला कोबीला थोडंसं पाणी शिजणार आहे। कोबी काय बिना वाफवता पण आपण शिजवू शकतो, परंतु बटाटा वाफवण्यासाठी आपल्याला थोडीशी पाण्याची गरज असते, पण ते मीठ टाकलं की आपसूक पाणी सुटतं। आणि इथं बघा दूध गरम करून झाले, त्याचबरोबर उद्याच्या इडलीसाठी तांदूळ वगैरे सुद्धा मी भिजत घालून ठेवलेत सकाळी 7 वाजताच, कारण पीठ फर्मेंट होण्यासाठी उद्या मी सांगेन की काही गोष्ट केली आहे ती, तर पीठ फर्मेंट व्हायचं असेल तर एवढ्या सकाळी 7, सव्वा 7लाच मी हे सगळं भिजत घालून ठेवलं होतं। आणि लवकर उठण्याने खरंच खूप फायदे होतात बरं का। एवढ्या लवकर माझी कामं आवरली होती तर पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच। आणि इकडं भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं भाजीसाठी काढलेला जो काही पसारा होता आपण तो काढून घ्यावा। आणि भाजी टाकल्यानंतर बरं का मी कोबीचे आज पराठे बनवणार आहे आणि इतके अप्रतिम पराठे झाले होते, तुम्हाला पुढे जाऊन मी पराठे दाखवेनच। पण झालं असं, कॅमेरा थोडासा वरच्या बाजूला म्हणजे अँगल व्यवस्थित माझ्याकडून सेट न झाल्यामुळं आज पराठे बनवताना पराठ्याचा उंडा कशा प्रकारे केला होता हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते शूटच झालं नाही माझ्याकडून, म्हणजे कॅमेरा थोडासा वरच्या बाजूला ॲडजस्ट झाल्यामुळं मला जे दाखवायचं होतं तेच महत्त्वाचं राहून गेलं। असो, नेक्स्ट टाईम मी नक्की दाखवेन। आणि या पराठ्यांची रेसिपीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच नेक्स्ट टाईम तुमच्याशी शेअर करेन। तर भाजी दुसऱ्या गॅसवरती मस्त असली आपली वाफवतीये तोपर्यंत इकडं मी पराठे लाटून घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे, कारण सकाळी सगळ्याच बघा माझ्या गोड मैत्रिणींच्या पाठीमागं, माझ्याही मागं तसंच डब्यांची मुलांच्या गडबड असतेच। आणि इकडं पराठे लाटत होते तर म्हटलं तुम्हाला एक पराठा जवळून दाखवावा, काय मस्त झालाय अशा पद्धतीनं केलेला पराठा। आणि टंब फुगला होता, कडेपर्यंत अगदी अप्रतिम असा भाजला होता।
आणि गरम गरम खाण्यासाठी तर काय खमंग लागत होता. तीच कोबीची भाजी, बटाट्याची म्हणजे मिक्स भाजी आणि हा पराठा एक नंबर असा आमचा सकाळचा आणि टिफिनचा सुद्धा बेत झाला होता. आणि मुलांना कसं असे वेगवेगळे पराठे आवडतात आणि ते सुद्धा आपल्याला अधूनमधून करावे लागतात. आणि इकडं पराठे 4-5 होत आलते तोपर्यंत माझी ही जी कोबी आणि बटाट्याची भाजी होती ती सुद्धा मस्त अशी तयार झाली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पाठीमाग घड्याळात बघू शकता तुम्ही, बरोबर 9:15 वाजलेत आणि आज 9:15ला माझं खाऊन सुद्धा झाले. कधी एवढ्या लवकर मी खात नाही, पण आज गरम गरम तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला पराठे केले होते. त्यामुळे पराठे आणि ज्या पद्धतीने मी कोबी आणि जी काही तुम्हाला बटाट्याची मिक्स भाजी दाखवली ना, खाण्यासाठी इतकी अप्रतिम लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा. कोणाची मुलं जर कोबी खात नसतील, फक्त कोबीची भाजी, तर त्याच्यामध्ये एक बटाटा ॲड करायचा, मस्त लागते एकदम भाजी. आणि आता उरलंय काम, म्हणजे हे किचन ओटा सगळा आवरायचा. पण म्हटलं त्याच्या अगोदर आपल्या एकानं जास्वंदाला लाल कलरच्या इतकी छान फुलं आलेत, म्हटलं ती फुलं तुम्हाला दाखवावीत. नंतर तर रिपोर्टिंग करताना काय होतंय, कधी कधी म्हणते मी आज करणार पण माझ्याकडून होत नाही, तर म्हटलं फुलं सुकण्या अगोदर तुम्हाला कशा पद्धतीची ही लाल जास्वंद आहे ना ती दाखवावी. इतकी मस्त आहे. हे बघा, छोटंसं झाड आहे आणि ही 2 फुलं आले. बॅक कॅमेऱ्याने दाखवत तुम्हाला. फांदी लावली तरी पण येते ह्याची बरं का, पण मी 2-3दा ट्राय केलं आणि आली नाही, म्हणून मग मी त्याचं रोप आणले आणि एवढं मोठं भरगच्च असं लालबुंद फुलं आले. तर दाखवत तुम्हाला, कसलं सुंदर आहे बघा. हे एवढंसं छोटंसं, किती फांदी छोटीशी आणि त्याला ही एवढं असं सुंदर फुल आले. मस्त आहे की नाही, एकदम मस्त असं फुल आहे, झुपकेदार एकदम असं लाल बुंद हे फुल आहे. आणि इकडं पण तसंच फुल आले. आज थोडं ऊन जास्ती पडले, म्हटलं सुकेल अगोदर दाखवून घ्यावं तुम्हाला. अशी 2 फुलं आलेत आणि ही केसरीला उद्या कदाचित उमलेल, मग दाखवेन मी तुम्हाला. आणि ऊन बघा, इकडं कडक ऊन पडलं एकदम. सगळी कामं आवरली, त्या दोघींना शाळेत वगैरे सोडून आले. त्यानंतर बघा इथं सगळ्यात लास्टचं काम म्हणजे जे आहे ते फरशी क्लिनिंगचं माझं चालू आहे. जोपर्यंत आपण सगळी कामं झाल्यानंतर ही घरातली फरशी पुसून घेत नाही तोपर्यंत घरात आपल्याला चकाचक किंवा फ्रेश वाटत नाही. आणि इथं फरशी पुसून झाली, त्यानंतर बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर बघते तर काय, या कोंडीतल्या गुलाबाला इतकं सुंदर असं फूल आलतं. जसं की बघा आत्ता म्हणजे नवरीच्या मेकअपला वगैरे हेअरस्टाईलमध्ये जसा पिंक गुलाब किंवा रेड गुलाब वापरतात ना, तशा टाईपचा हा सेम गुलाब आहे. आणि हा खूप दिवसापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्याचं रोप आणलेलं पण सांगितलं होतं की असंच आम्ही दोघं रस्त्यातून येत होतो आणि एका टमटममध्ये ही रोपं विकायला होती, तेव्हा ते पिवळ्या जास्वंदीचं आणि ह्या पिंक गुलाबाचं रोप मी घेऊन आलते. आणि हे ज्यावेळेस मी कुंडीत लावत होते ना, त्यावेळेस त्याची जी छोटी कळी होती ना ती माझ्याकडून तुटली होती आणि नंतर ही दुसरी कळी आली होती. आणि ज्यावेळेस त्याचं फूल बघितलं ना, खूप छान वाटलं मला. आत्ता झाले आहेत संध्याकाळचे 6:15 आणि सगळं आवरून घरातली कामं करून त्या दोघींना घरी घेऊन आले. आणि त्यानंतर बघा इथं तुळशीपाशी दिवाबत्ती वगैरे केली. परंतु आज अजून अंधार पडला नव्हता, थोडासा अंधार पडायला लागला होता. 6:15 काही अंधार पडत नाही, तर म्हटलं आपल्या व्हिडिओचा एंड केला नाही तर करूया. आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत.